हिमालयातील मोहिमांची पूर्वतयारी डॉक्टर सुनील वर्तक, ओंकार जोशी, डॉक्टर रघुनाथ गोडबोले आणि मिलिंद भिडे मी यांना आमंत्रित करतो आणि आपण या परिसंवादाला सुरुवात करूयात. नमस्कार. या परिसंवादाला आपण सुरुवात करूया. हे खरं म्हणजे हिमालयातल्या मोहिमा असा विषय आपण घेतलेला आहे, पण माझ्या स्वतःच्या त्याच्याबद्दलची जी कल्पना आहे, आयोजन असतं. मग ते हिमालयात करा किंवा सह्याद्रीत करा, त्यातली जे मूळ काय म्हणायचं अडचणी किंवा मार्ग हे दोन्ही तेच असतात आणि जागेप्रमाणे त्याच्यातल्या फक्त तपशील बदलत जातात. अल्टिट्यूड सिकनेस हा मात्र त्यातला एक संपूर्णपणे फक्त हिमालयात होऊ शकणारा भाग आहे असं डॉक्टर साहेबांच्या आज्ञेने मी जाहीर करून टाकतो. आणि त्याच्याप्रमाणेच आपण हे पुढे नेऊया, कारण आयोजन हे कुठच्याही मोहिमेचं केलं तरी ते जवळपास सारखंच असतं. इथे सुदैवाने काय झालं आहे की अगदी 1980च्या दशकापर्यंत, ते आता आपण 2025 सालात आलो आहे, ह्या दशकात कार्यरत असणारी एक ती पिढी आणि म्हणजे ज्याचं मिलिंद प्रतिनिधित्व करतो आहे मधला जो सुनील वर्तक आहे आणि त्याच्यापेक्षा जो आजचा तरुण आहे तो तिकडे ओंकार आहे, तर हे तिघं इथे असल्यामुळे ना ह्या ओव्हरऑल नियोजनात पण आता कसा फरक पडत गेला आहे ते सुद्धा आपल्याला कळेल. मी सुनीलला विनंती करेन की त्याने जास्त त्यातला जो वैद्यकीय भाग आहे अनोळखी त्याच्याकडे जास्त त्याचं लक्ष केंद्रित करावं आणि मिलिंद आणि ओंकारला विनंती आहे त्यातला जो आयोजनाचा भाग आहे त्यावेळचा आणि आजचा ह्याच्यातला फरक तुमच्या बोलण्यातनं जास्ती लक्षात यावा लोकांच्या, आणि त्यावेळच्या अडचणी काय होत्या आणि आता आजच्या अडचणी काय आहेत आणि त्याच्यावर तुम्ही मात कशी करता हे जास्त समजून घ्यायचा आमचा प्रयत्न असेल. मी अर्थात सगळ्यात ज्येष्ठ मिलिंद भिडे आहेत, कंट्रीसाईड या कंपनीचे मालक, आणि 1990च्या अगदी सुरुवातीपासून किंवा कदाचित 89पासून 93पासून हे लोकांना हिमालयात घेऊन जाणं या पद्धतीने काम करत आहेत. म्हणजे आता किती वर्ष झाली आपण प्रत्येकजण मोजू शकतो, इतका प्रदीर्घ अनुभव त्या माणसाच्या पाठीशी आहे आणि या क्षेत्रातला तो एक पायोनियर आहे महाराष्ट्रातला. आणि त्याच्यामुळे मला मिलिंदपासून सुरुवात अशी करायची की मिलिंद, सोशल मीडियाचा जमाना आत्ता आला गेल्या 5-10 वर्षात. तू जेव्हा 93 साली ही सुरुवात केलीस आणि तू एका मुळातच उद्योगी घराण्यातनं आलेला आहेस, पण ते सगळं बाजूला टाकून त्या काळी ज्याच्यात अजिबात 4 पैसे मिळतील किंवा करिअर होईल असं कुठचंही काहीही उदाहरण नसताना तू इकडे कसा वळलास आणि ते तू कसं यशस्वी करून दाखवलंस? राजेश, ॲक्च्युली आम्ही जेव्हा 93मध्ये चालू केलं तेव्हा गोष्टी खूप वेगळ्या होत्या. मी आत्ता तू सोशल मीडिया वगैरे म्हणालास हे तर फेअरली रिसेंट आहेत. वी हॅव वर्कड ऑन टाईपरायटर अँड फॅक्स मशीन तर आणि ॲक्च्युली टाईपरायटर. ओके, सो इट वॉज अ व्हेरी डिफरंट टाईम. सॉरी, माझं इंग्लिश मध्ये येणार, पण मी प्रयत्न करतो जेवढं होईल तेवढं मराठीत करायचं. तर तेव्हा आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा लोकांना ॲडव्हेंचर ट्रॅव्हल किंवा ॲडव्हेंचर कमर्शियली कोणी नेतं किंवा जाऊ शकतो आपण याची कल्पनाच नव्हती. मी आता आपण त्याचा एक ओव्हर टुरिझम बघतो आहे आत्ता सध्या जे बघतो आहे ते, पण तेव्हा आम्हाला लोकांना कन्व्हिन्स करायला लागायचं की बाबा तुम्ही याच्यातसुद्धा मजा आहे. आणि अक्षरशः प्रत्येकाला जाऊन कन्व्हिन्स करून आम्हाला त्यांना घेऊन जायला लागायचं. आणि प्रश्न अतिशय काही मजेदार प्रश्न असायचे, ते म्हणजे बाबा तुम्ही तर आम्हाला चालवणार, टेंटमध्ये ठेवणार, आणि तरीसुद्धा तुमची एखाद्या टूर ऑर्गनायझर असतो जो बसने फिरवतो, हॉटेलमध्ये ठेवतो, त्यांच्यापेक्षा तुमची टूर कॉस्ट जास्त का? तर असे पण गमतीशीर अनुभव होते. आणि पण त्यातून ओव्हर अ पिरियड काही ह्याच्यात मला वाटतं आम्हाला साथ मिळत गेली. आणि आम्ही जेव्हा सुरू केलं तेव्हा माझ्या मते एक प्रकारचं ते पॅशन होतं, डोंगराचं वेड होतं आणि आपल्याला ह्याच्यातच काहीतरी करायचं आहे या त्या जिद्दीने आम्ही पुढे गेलो आणि त्याला साथ मिळत गेली हे नक्की. कारण मीडियाचं बूम आलं, टी व्हीचे चॅनल्स शिकार आले, नंतर सोशल मीडियाचा आता बूम आला आहे, त्यामुळे पॉप्युलॅरिटी ही खूप वाढली. तर दॅट वॉज गुड थिंग. ग्रेट. ओंकार, मी तुझ्याकडे येतो आत्ता. सुनीलला थोडा बाजूला ठेवला आहे, त्याचं कारण नंतर कळेल आपल्याला. तर तू आत्ता म्हणजे गेल्या 15 वर्षात
ॲक्टिव्ह झालास, गेल्या 5 वर्षात लोकांना तुझ्याबरोबर न्यायला लागलास. आता तुझा अनुभव काय? कारण आपण इतका वेळ सकाळपासून ऐकतोय की आताच्या पिढीमध्ये तेवढी काय म्हणायची त्याच्याबद्दलच्या कल्पना बदललेल्या आहेत, ते त्या गोष्टीकडे आता वेगळ्या नजरेने बघायला लागलेत. तर विशेषतः हिमालयात जिथे जीवाचा धोका सह्याद्रीच्या काही पट जास्त आहे अनेक कारणांमुळे, अशा ठिकाणी टूर कंडक्ट करताना आज तुला वेगळी का ट्रेक कंडक्ट करताना तुला वेगळी काय काळजी घ्यायला लागते? सर्वप्रथम नमस्कार. तर तुम्ही जसं म्हणालात सर की वेगळी काय काळजी घ्यावी लागते आणि काय चॅलेंजेस आत्ता उद्भवत आहेत, तर आत्ता जसं प्रत्येकाला माहिती आहे सोशल मीडियाचं फीवर आलं आहे आणि एकदम फेमस मूवी होता ये जवानी है दिवानी. तो जसा मूवी आला त्यानंतर हिमालयाकडे येणाऱ्या लोकांची जी संख्या आहे ती वाढली आणि त्यामधला जो कन्सेप्ट दाखवला आहे आणि जो रियालिटी कन्सेप्ट आहे तो फार वेगळा आहे. म्हणजे तुम्ही आज हिमालयात जाता तर आज टेंटमध्ये राहता, टेंटमध्ये पाऊस आल्यावर पाणी येणारे, स्लिपिंग बॅग ओली होणारे, ही सत्य घटना आहे. पण आज जो इन्फ्लुएन्सर आहे, आज जो सोशल मीडियावर दाखवतो तो आज ह्या गोष्टी दाखवत नाही. आणि एक जी रियालिटी मी सांगू इच्छितो की जे मॅक्झिमम आत्ता आकर्षित झालेत ह्याच्यासाठी ते आहेत एक 9 to 5 कॉर्पोरेट जॉब जे करतायत ते आकर्षित झालेत. आणि कुठल्या अनुषंगाने की एक ती कन्सेप्ट आली आहे की पहाड म्हणजे सुकून, पीस, ह्या अनुषंगाने की आम्ही इथून जे करतो ते आम्हाला तिकडे जाऊन रिलॅक्स करता येईल, एन्जॉय करता येईल त्या मूवीच्या अकॉर्डिंग. तर हे चॅलेंजेस आम्हाला येतात की एक जी रियालिटी आहे ती त्यांना अगोदर समजावावी लागते की तुम्ही जसं मूवीमध्ये बघता किंवा सोशल मीडियावर बघता तर त्याच सगळ्या हंकीडोरी गोष्टी नसतात. तिथे बरेच चॅलेंजेस येतात. सगळ्यात बेसिक कन्सेप्ट जो आहे तो म्हणजे तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं आहेत. तर हे सर थोडेफार जे चॅलेंजेस आहेत ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये येत आहेत, ते पण एक सोशल मीडिया आणि जे एक ग्लॅमर वर्ल्ड दिसतं त्याच्यामुळे. थँक्यू ओंकार. ह्या दोघांचं बोलणं जर ऐकलं तर असं लक्षात येईल की चॅलेंजेस बदलली आहेत पण अज्ञान हा मूळ फॉर्म तसाच आहे ना येणाऱ्या लोकांचा. एक मिलिंद ॲड करू का? मगाशी बरेच लोक या सब्जेक्टवरती बोलत होते की ओव्हर टुरिझम होत आहे, लोक दक्षता घेत नाहीत आणि जातात. याच्यात मला जो एक ट्रान्झिशन, कारण आपण पॅशन किंवा हायकिंग चालू केलं मी जवळपास 1980 साली. त्याच्यानंतर जे ट्रान्झिशन बघितलेलं आहे मी, तर त्यात मी नेहमी लोकांना सांगतो की आम्ही जेव्हा चालू केलं, जरी आता कमर्शियली वी ऑपरेट, तरी आम्ही चालू केलं ते आम्ही बेसिकली पॅशननी चालू केलं. आम्हाला एक प्रकारची ओढ होती आणि त्याकरता आम्ही जायला लागलो आणि तोच आनंद लोकांना द्यावा हा एकमेव त्यातला हेतू होता. आणि आता जे बघायला मिळतं थोडंसं, म्हणजे बरीच लोक बोलली त्याच्यावरती सुद्धा की लोक एक तर बकेट लिस्ट आयटम म्हणून जायला लागलेत किंवा सेल्फिश, एक चांगलं उदाहरण दिलं गाणेकरांनी, तर फॉर सोशल मीडिया पर्पज. ओके, तर आय थिंक आपण जर का कोणाला घेऊन जात असू तर वी नीड टू काइंड ऑफ हॅव सम काइंड ऑफ अ सेल्फ गव्हर्नन्स टू बी डन. कारण या सगळ्याला उत्तर शेवटी माझ्याकडे जे येतं ते अवेअरनेस हा एकच मार्ग आहे याच्यात. बाकी कुठे दरवाजे ठोठून काय होणार नाही आहे. दॅट्स ऑल. थँक्यू फॉर दिस व्हॅल्यू ॲडिशन ॲज वी कॉल इट इन बिझनेस. सुनील, ह्या अडचणी अर्थात तुलाही आलेल्या आहेत. तुला एक ॲडिशनल अडचण आहे ती म्हणजे अल्टिट्यूड, की जी फक्त हिमालयातच भोगावी लागते आणि त्यातून तू डॉक्टर असल्यामुळे तुला इतरांसाठी जास्त भोगावी लागलेली आहे आत्तापर्यंत. तर ह्याच्यासाठी तू ती कुठच्याही गोष्टीत पार्टिसिपेट करताना किंवा लोकांना बरोबर घेऊन जाताना म्हणजे त्यांना त्याचं सांगणं, ज्ञान देणं हा भाग आहेच, प्रत्येक ऑर्गनायझर करतो. तू ॲज अ डॉक्टर म्हणून वैद्यकीयदृष्ट्या काय वेगळ्या काळज्या घेतोस त्याच्यासाठी? आता हिमालयन मोहिमा यांच्या तयारीमध्ये हा महत्त्वाचा भाग आहे मेडिकल रिलेटेड. तर ती जी टीम आहे ना, टीम सिलेक्शन हे फार महत्त्वाचं आहे या मोहिमांमध्ये. आजकाल कोणी उठून म्हणते की मला एक्सपिडिशनला जायचं आहे, तसं नाही होऊ शकत. आणि टीमचं सिलेक्शन, आता इतके क्लब्स आहेत महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक क्लब वेगवेगळ्या मोहिमा काढत असतं, हिमालयामध्ये वेगवेगळी शिखरं चढत असतं किंवा प्लॅन करत असतं. सगळे काय सक्सेसफुल होतातच असं नाही, पण असं धरूया आपण की 80 ते 90% सक्सेसफुल होतात आता हल्ली. त्याच्यात भारतामध्ये आणि नेपाळमध्ये वेगवेगळे ज्या मोहिमा आहेत त्याच्यात फरक आहे.
भारतामध्ये आपण जातो तर इथे कुठेही इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला मिळत नाही. या कुठल्याही मोहिमांमध्ये आपल्यालाच सगळी तयारी करावी लागते. एक छोटासा किस्सा सांगतो आपल्याच कामेट मोहिमेचा, आणि त्याच्यानंतर मेडिकल रिलेटेड पण सांगतो की 91 सालची गोष्ट आहे ही. आणि साधं आमच्याकडे आम्ही कामेटचं जे शिखर आयोजन केलं होतं, 8च मेंबर्स होतो. पण मलारीला जेव्हा पोचलो आम्ही सगळं सामान घेऊन, तेव्हा आम्ही जी खेचरं केली होती, आणि जो खेचरांचा जो मुखिया असतो, तर तो फिरकलाच नाही तिथे. आणि आमची साधारण एक 50 खेचरं होती, ती आलीच नाहीत. आमच्याकडे जवळजवळ 700-800 किलो सामान होतं, वेगवेगळ्या कार्टन्समध्ये पॅक केलं होतं कॅम्प वाईज. 6 कॅम्प्स आहेत कामेटला, प्रत्येक कॅम्पचे वेगवेगळे बॉक्सेस होते, त्याच्यात लिस्ट होती. आणि त्याच्यात ॲडव्हान्स टीममध्ये राजेश गेला होता उत्तरकाशीला इक्विपमेंट आणायला, आणि मी आणि 2 हाय अल्टिट्यूड पोर्टर पोचलो होतो मलारीत. आणि आमच्यासमोर एक, आणि माझं पहिलं एक्सपिडिशन होतं ते, आणि प्रॉबेबली ह्याचंसुद्धा पहिलं किंवा दुसरं असेल, तिसरं. तर अशा मोठा हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा आम्ही काय करावं, माझ्याकडे अजूनही त्याचे फोटो आहेत. आम्ही 200 बकऱ्या हायर केल्या, आणि त्या बकऱ्यांवर त्या खोक्यातलं सामान काढलं. ते पोत्यांमध्ये होतं छोट्या छोट्या. त्या बकरी साधारण 8 ते 12 किलो वजन उचलू शकते, तर ते बकरीच्या पाठीवर दोन्ही साईडला जाईल अशी ती गनी बॅग टाकली. आणि असा ताफा 200 बकऱ्यांचा, आणि त्याच्याबरोबर आम्ही असे पुढे मग ते नंदा खडक, आणि मग पुढे नीती, आणि मग पुढे बेस कॅम्प वसुंधरा तालला गेलो. तर ह्याच्यामध्ये पुढे आमचा लीडरही आजारी पडला, आणि माझं पहिलं एक्सपिडिशन होतं, मी डॉक्टर होतो त्या एक्सपिडिशनला. तो लीडरनी स्वतः सांगितलं की मी इथे बेस कॅम्पला थांबीन, कॅम्प 1ला थांबीन, पण त्याला पल्मनरी इडिमा बसला. मी त्यावेळेला जस्ट इंटर्नशिप संपवून एक स्किन स्पेशलिस्ट म्हणून एक ॲडमिशन घेतली होती. मलाही अनुभव नव्हता, पण एक डॉक्टर म्हणून मी त्याला शेवटी सांगितलं की तू पुढे येऊ नकोस, कारण ॲल्टिट्यूड सिकनेस हा कोणालाही कधीही होऊ शकतो. मी जरी आजपर्यंत 25 वेळा हिमालयात गेलो असेल किंवा हा 50 वेळा गेला असेल, तरी 51 वेळेला पण ह्याला ॲल्टिट्यूड सिकनेस येऊ शकतो. तसंच पहिल्यांदा जो जातो त्याला कदाचित होणारही नाही. त्याचे इनिशियल सिम्पटम्स, साईन्स हे अत्यंत साधे सोपे आहेत की त्याला उलटी व्हायला लागते, मळमळ व्हायला लागते, त्याचं डोकं हलकं व्हायला लागतं, त्याला कुठलेही जे अन्न ठेवलेलं असतं त्याला ते म्हणजे ती वासनाच उडून जाते, त्याला खावंसं वाटत नाही. आणि हे त्याची पहिली लक्षणं आहेत. आणि हे ॲज अ डॉक्टर जेव्हा मी टीम नेतो, आता मी दरवर्षी हिमालयात जातो, तर हे माझे पहिले काही क्रायटेरियाज आहेत या सगळ्यांना सांगण्यामध्ये की हे याच्याकडे लक्ष द्या. साधारण 2800 मीटरपर्यंत ॲल्टिट्यूड सिकनेस होत नाही. त्याच्या पुढे जर फास्ट गेलो आपण, पहिल्याच दिवशी एकदम 1000 मीटर क्लाइंब केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी होणार, आणि त्याचं रूपांतर पुढे बऱ्याच अजून कॉम्प्लिकेशन्समध्ये होणार. धन्यवाद सुनील. मिलिंद, हे वैद्यकीय बाजू झाली, पण आपल्याबरोबर आता 15 नवीन लोक आपण हिमालयात ट्रेकला घेऊन जातो आहे, तर त्यावेळी तू काय काय गोष्टी ह्या आपल्याबरोबर, म्हणजे तो जो काय एक्सपेडिशन म्हणू, ट्रेक म्हणू, मुंबईत तू काय तयारी करतोस त्याची? बरंच बोलणार का याच्यावरती, पण प्रायमरली एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की जे कोणी तुमच्याबरोबर येणार असतील, पार्टिसिपंट्स म्हणू किंवा क्लायंट्स म्हणू, तर त्यांना इन्फॉर्मेशन प्रॉपरली कळली आहे का. आणि याच्यात फार गमतीशीर अजून एक तुला अनुभव सांगतो, कारण आणि मग इट वॉज सरप्राईज, इवन वी लाफ्ट, म्हणजे आम्हाला पण खूप वाचायला आलं. नंतर एक माणूस होता, तो एव्हरेस्ट बेस कॅम्पला म्हणून आमच्याबरोबर आला होता. लुकला एअरपोर्टला पोचला. लुकला एअरपोर्टवरतून पहिल्या दिवशी कसा तसा तो फागडिंगपर्यंत गेला, आणि मग तिथून मला टूर लिडरचा आमचा फोन आला, सांगण्यात की अरे याला घेऊन जाता येणार नाही बाबा. तर म्हटलं का, एवढं काय झालं? तर मला की अरे तो चालण्यातला नाही आहे. तर म्हटलं असं कसं? तर मग त्याला त्यांनी विचारलं, तर ही खरंच खरी घडलेली घटना आहे. तर त्यांनी सांगितलं की माझी कल्पना अशी होती की लुकलाला उतरल्यावरती मी गाडीने जाणार. म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली ही वाचत नाहीत लोक. म्हणजे ट्रेकिंगचं सगळं इन्फॉर्मेशन आहे, किती तास चालणार, ऑल्टिट्यूड काय, हे ते, आणि इट्स अ बिग डॉक्युमेंट. तर हे देऊनसुद्धा लोक वाचतील याची गॅरंटी नाही.
त्यामुळे एक तर अतिशय इम्पॉर्टंट एस्पेशली सिरियस ट्रेक्स असतात किंवा टफ ट्रेक्स असतात, तर त्याचं ग्रेडेशन आणि त्यांना ते समजलं आहे का की आपण नक्की काय करतो आहे, कुठे जातो आहे. किंवा काही चॅलेंजिंग ट्रेक्स लाईक कालिंदी खाल. ओके, तर कालिंदी खालला बरेच लोकांना उत्साह असतो, पण ते मेंटल प्रिपरेशन जास्त लागते तिकडे फिजिकलपेक्षा. तर ही पहिली एक गोष्ट. आमच्या एंडला प्रिपरेशन बघशील तर एक तर ती तयारी आहे का त्यांची, मेडिकल फॉर्म, इन्शुरन्स, हे सगळा डॉक्युमेंटेशनचा भाग झाला. लॉजिस्टिक्स टिल द टाईम यू स्टार्ट द ट्रेक. आणि एकदा ट्रेक चालू झाल्यावरती आम्ही डेफिनेटली ही प्रिकॉशन घेतो की, आणि हे ॲझ्युम करून चालायला लागतं, जे आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं तसं, की जर का आपल्याला टीम स्प्लिट करायची वेळ आली तर काय. हा जो कॉन्टिजन्सी प्लॅन आहे हा डेफिनेटली डोक्यात ठेवायला लागतो, एस्पेशली अशा टफ ट्रेक्स करता, की जर का एखाद्याला आजारी पडला आणि म्हणून पाठी पाठवायची आली तर ती आपल्याकडे तेवढी टीम आहे का. कारण कॉस्ट सेविंग आजकाल एक अनदर आहे कॉम्पिटिशनमध्ये. तर त्यामुळे कॉस्ट सेविंगमध्ये बरेच वेळा एक मला आपला जयेश मोरणकर जो आहे त्याचं मला नेहमी आठवतं अशा याच्यात, की ॲडव्हेंचर इज फ्री, व्हॉट यू पे इज फॉर सेफ्टी. क्या बात आहे. या सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू नीड टू प्लॅन इवन दॅट. नंतर मग तुमचे कम्युनिकेशन काय आहे, बॅकअप्स काय आहेत, कम्युनिकेशन काय आहेत, लीडर्सचं प्रपोर्शन काय आहे, एक त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे, मेडिकल किटमध्ये काय काय गोष्टी आहेत. तर आपले डॉक्टर मिलिंद चितळे आहेत, तर त्यांनी आम्हाला रिकमेंड केलेली लिस्ट आम्ही घेऊन जातो. आणि ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट आम्ही काही लाईफ सेविंग इंजेक्शन घेऊन जातो, ज्याने की जरी आपल्याला त्यातलं ज्ञान नसेल तरी डॉक्टर दुसऱ्या टीममध्ये असेल किंवा आपल्या टीममध्ये डॉक्टर असेल तर त्याला ते उपलब्ध आहे. तर अशी सगळी बरीच तयारी होते. राशन मेजर ऑलवेज काइंड ऑफ बजेट फॉर 2-3 days ॲडिशनल ऑन अ ट्रेक. जिथे कॅम्पिंगचा ऑर्गनाइज ट्रेक असतो तिथे 2-3 दिवसाचं राशन एक्सेस पाहिजे. दुसरं म्हणजे आजकालच्या जमान्यात आता यांनी सांगितलं जसं की मॅक्सिमम लोकं जी आहेत ती कॉर्पोरेट्समधली आहेत, तर सगळ्यांना लीवची मारामारी असते. आणि त्यात मग भयंकर एक एक दिवस वाचवायचं मारामारी असते तिथे. मी त्यांना सांगतो जाताना मी कुठेही कॉम्प्रोमाइज करणार नाही, परत येताना पाहिजे डबल मार्च करा आणि तुम्ही प्रिपोन करा. कारण अशा छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या त्या ॲडअप होतात. दुसरं एक आपल्याकडे थोडाफार प्रमाणात तो प्रॉब्लेम आहे आता म्हणाल तसं की नेपाळमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं आहे. म्हणजे तुम्हाला सॅटफोन वापरता येतात, चॉपर कम्स ॲट अ कॉल. आणि आपल्या इथे इनर लाईन एरियाजमध्ये सॅटफोन इज नॉट अलाउड. पण जिथे कुठे रिमोटमध्ये जाता आहे आणि तुम्हाला सॅटफोन अलाव करता घेऊन जाता येतील तर यू शूड कॅरी सॅटफोन्स. आणि मी स्वतः अनुभवलेलं आहे की त्या सॅटफोनचा भयंकर आम्हाला फायदा झालेला आहे. आणि मला वाटतं IMFकडे आता रेंटवरती देणार आहेत ते. दिस इज द लेटेस्ट इन्फॉर्मेशन. तर आपल्याला माहिती असेल तर 1-2-3 वर्षापूर्वी लमखा पासला एक मेजर ॲक्सिडेंट झाला. ऑलमोस्ट 10 किंवा 11 लोक दे डाईड. तर हे दिस इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. म्हणजे त्यांना जर का कम्युनिकेशन झालं असतं की सेईंग दॅट की वेदर खराब एक्सपेक्टेड आहे, आणि जे बरेच लोकांना इन्क्लुडिंग माझ्याकडचे काही लोक गेले होते ते केदारनाथला जाणार होते, त्यांना गंगोत्रीच्यावरती पण सोडलं नाही. ओके, सो दिस इन्फॉर्मेशन वॉज देअर, पण त्या टीमला कळलीच नाही. तर जिथे पॉसिबल असेल तिथे ते कम्युनिकेशनचे साधनं सगळे पाहिजेत. तर अशा बऱ्याच प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत. तू म्हणालास त्या माहितीत मी आत्ता मागच्या आठवड्यातली एक भर घालतो, कारण ती आपल्या सगळ्यांच्याच हिमालयात जाणाऱ्या प्रत्येकाच्या उपयोगाची आहे. तुमची मोहीम जर एखाद्या रजिस्टर्ड संस्थेच्या किंवा कंपनीच्या मार्फत असेल तर येत्या सीझनपासून पावसाळ्यानंतरच्या आय थिंक पोस्ट मान्सून इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशन न्यू दिल्ली यांच्यातर्फे सॅटेलाईट फोन भाड्याने दिले जाणार आहेत. अर्थात हे फक्त नोंदणीकृत गोष्टींसाठीच आहे, याची कृपया नोंद घ्यावी. आणि त्याच्यामुळे त्यातला जो रिस्क फॅक्टर आहे, विशेषतः जीव जाण्याचा जो भाग आहे, तो बऱ्याच अंशी याच्या पुढे कमी होईल अशी आम्हाला सगळ्यांनाच आशा आहे. नाण्याची दुसरी बाजू अशी आहे की ओंकार, ही सॅटफोन कम्युनिकेशन हे सगळे या सेफ्टी या दृष्टीने वेलकम गोष्टी आहेत. पण तुला असं वाटतं का की आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात ट्रेकचा मूळ उद्देश बाजूला राहून
ते माझं रील कसं अपलोड करता येईल मला त्या दिवशी संध्याकाळी, की कारण आता हिमालयात बऱ्याच जागी मला मोबाईलचं पण नेटवर्क मिळायला लागलं आहे, रस्ते खूप आत पोचलेत, तर माझ्या पोस्ट टाकणे तिथून या गोष्टीकडे लोकांचा फोकस जास्त गेल्यामुळे जर सेफ्टी कॉम्प्रोमाइज होत असेल त्याला तुला नक्की तोंड द्यायला लागत असणार अशी मला खात्री आहे. तर तो पर्टिक्युलर आस्पेक्ट तू कसा हँडल करतोस? सो बेसिकली जसं सरांनी सांगितलं, ज्या एक प्रिकॉशन्स घ्यायला लागतात या तर घ्याव्या लागतातच. आणि जसं तुम्ही सांगितलं, आत्ता आमच्या पिढीला ही सगळ्यात जास्ती काय म्हणतात एक प्रिव्हिलेज झालेत की बऱ्याच ट्रेकवर आता नेटवर्क अवेलेबल झालं आहे आणि काही ट्रेकवर तर 4G पण येतं आता. सो त्यांचं एक तो मेन मुद्दा असतो की मी किती चांगलं शूट करतो आणि मला किती लाईक्स, मला किती कमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी येतात. बट आमचं एक असतं की म्हणजे एक माझं एक मोटिव्ह नेहमी ठेवलं आहे मी डोक्यामध्ये करायच्या वेळेला की प्रोफेशनलिझम ओव्हर कमर्शियलायझेशन, सेफ्टी ही टॉप प्रायोरिटी ठेवली आहे. सो जेव्हा ट्रेक स्टार्ट करतो किंवा ट्रेक त्याच्या अगोदर एक दिवस ब्रीफिंग होतं तेव्हा सांगितलं जातं की मोबाईल फोनला जरी रेंज असेल नसेल तरी तुम्हाला तुमचा जो लीडर आहे त्याच्याकडूनच कॉल करता येईल किंवा जे बाकी तिकडचे लोकल्स आहेत ज्यांच्याकडे जनरली BSNL किंवा ह्या गोष्टी अवेलेबल असतात की एक घरातल्यांना कळण्यासाठी की बाबा मुलगा मुलगी जे आहेत सोबत ते सेफ आहेत. बट कोणालाच नेट या एरियामध्ये यूज दिलं जाणार नाही आणि तुमचे जे फोन आहेत हे एअरप्लेन मोडवरच असतील, जे आपण परत डिसेंड डाऊन केल्यानंतर यू कॅन ऑन इट. सो यांनी काय होतं की एक बाहेर जर तुम्ही येताय, इफ यू आर पेईंग अँड इफ यू आर कमिंग आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन, तर तुम्हाला तो जो तिकडचा एक एक्सपिरियन्स आहे की तुम्ही 10 दिवस बाहेर येताय तर काहीतरी तुम्ही तिथून शिकून जात आहे. की असं नाही की आलात, फोटो काढले, व्हिडिओज काढले, रील्स टाकले, डन. तर तिथून काहीतरी नवीन शिकताय. तर ही एक गोष्ट आम्ही करतो ब्रीफिंगमध्ये की त्यांना फोन न यूज करता देता जितकं बाहेर नॅचरल ह्याच्यामध्ये सराउंडिंगमध्ये त्यांना करता येईल ह्यात आम्ही करतो अशा या प्रकारे. म्हणजे पुन्हा मिलिंद आपण त्या मगाच्याच अवेअरनेस या गोष्टीकडे झालो आहे. कारण हे प्रत्येक वेळेला सेफ्टी या विषयावर बोलताना हे जाणवतं की सगळं तुम्ही कितीही काहीही करा किंवा लोकांना कितीही काही शिकवा, जोपर्यंत तो मेंटल अवेअरनेस येत नाही तोपर्यंत कुठेतरी गोची होतेच आणि त्याचा फटका ऑर्गनायझरला नेहमी भोगायला लागतो असा अनुभव आहे. सुनील, मला सांग की हे जे मेडिकल गोष्टी आपण जास्तीच्या पाळतो हिमालयातल्या मोहिमांमध्ये, ह्याच्याकरता लोकांनी बेसिक प्रिकॉशन काय घेतली पाहिजे रे, की अगदी मला सुरुवात करायची आहे? अगदी जो नवीन असेल त्यांनी सगळ्यात एक तर तयारी, मोहिमांची पूर्वतयारी त्यांनी ॲटलिस्ट एक आणि त्याचं जर एक्सपिडिशन असेल म्हणजे मोठी मोहीम असेल, एखादं शिखर असेल क्लाइंब करायचं असेल तर त्याला आधीपासनं त्याचं जे लंग कपॅसिटी आहे ती वाढलीच पाहिजे काही करून. आणि याच्यासाठी त्यांनी सायकलिंग, जॉगिंग, वॉकिंग आणि जवळपास जर ते अशा ठिकाणी नाशिकसारख्या ठिकाणी राहत असतील तर इंडोलेणा अनेक डोंगर आहेत, तर वेळोवेळी ते जाणे, वजन घेऊन जाणे आणि ह्यामुळे त्याचे कपॅसिटी जी आहे लंग कपॅसिटी ती वाढते. एका विशिष्ट हाईटनंतर पाणी हे भरपूर प्यायलाच पाहिजे त्यांनी, हायड्रेशन त्याचं मेंटेन. आणि आपण दुसऱ्यांच्या किती पुढे जाऊ, किती पटकन जाऊ, किती हाईट गेन करणार आहोत आपण आजच्या दिवशी, हे सगळं जर त्यांनी प्रॉपरली पाळलं जे टाईमटेबल असतं त्यानुसार, आणि साधारण ऑन ॲन ॲव्हरेज 2800 फुटाच्या पुढे एक 600 ते 700 मीटर पर डे आणि विथ 1 or 2 रेस्ट डेज इन बिटवीन असं जर यानुसार जर समजा हाईट गेन केला आणि पुढच्या टप्प्याला जर गेले आणि मग जर एक्सपिडिशन असेल तर ऑब्व्हियसली तिथे लोड फेरीज येतात, त्यांनी त्याचं ॲक्लेमटाईज होते बॉडी आणि ही त्यांनी तयारी केली पाहिजे. बेसिकली पाणी प्यायलं पाहिजे भरपूर आणि हळू चाललं पाहिजे. ह्याच्यातल्या थंडीचा कितपत परिणाम होतो? थंडी ही व्हेरिएबल आहे, कारण नेपाळमध्ये जर तुम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या साईडला गेलात किंवा अन्नपूर्णा साईडला गेलात तर साधारण असं समजूया की 17,000 फुटानंतर खूप रात्रीच्या वेळी खूप मायनसमध्ये टेम्परेचर असतं. पण आपल्या इंडियन हिमालयाजमध्ये तसं नाही आहे इतकं. जे छोटे ट्रेक्स असतात तिथे साधारण 1-2 डिग्रीपर्यंतच रात्री जातं. एक्सपिडिशन्समध्ये डेफिनेटली मायनसमध्ये जाणार टेम्परेचर 17,000-18,000 फुटाच्या वर. तर याला तुम्हाला थंडी वाजून याच्यासाठी प्रॉपरली तुमचं क्लोदिंग पाहिजेच. तुम्ही जर एक्सपोज झालात जास्ती थंडीला तर नॅचरली तुमच्या स्किनमधनं जे ब्रीदिंग असतं स्किनचं ते पण त्या ॲल्टिट्यूडला सहन नाही करू शकत, हायपोथर्मियामध्ये जाऊ शकतो माणूस.
अल्टिट्यूड सिकनेस नंतर त्याला पल्मनरी इडिमा व्हायला लागतो आणि मग सेरिब्रल इडिमा होतो जर त्या स्टेजपर्यंत गेलं तर. HAC आणि HAP. या विषयावर मी याच क्षेत्रातल्या इतर डॉक्टरांशी जेव्हा बोललो तेव्हा मला डॉक्टर गोडबोले पुण्याचे, जे खरे आज या सेमिनारमध्ये सहभागी व्हायला हवे होते, काही दुसऱ्या सेमिनारमुळे ते येऊ शकले नाहीत, त्यांनी असं एक आता सुरुवात केली आहे की 40च्या पुढची लोक जर त्यांच्यावर ट्रेकला येणार असतील हिमालयात तर ते त्यांची चक्क स्ट्रेस टेस्ट करून घेतात पहिल्यांदा. तर त्याने कितपत फरक पडेल असं तुला वाटतंय? स्ट्रेस टेस्ट जरी करून घेतली ना तरी ऐनवेळी ह्या ज्या घटना घडतात ना त्या कधी होऊ शकतात. आणि 40 ते 55 असे जे एज ग्रुप म्हणूया आपण किंवा ते बार जो म्हणूया, त्याच्यात जर ट्रेकर्स असतील किंवा चांगले माउंटेनर्स असतील तरीसुद्धा सडन कार्डियक अरेस्ट हे कधी होऊ शकतो. घाबरवतोस तुम्हाला? आणि त्याच्यामध्ये स्ट्रेस टेस्ट अगोदर करणं हे काय फार त्याचा उपयोग होईल असं नाही. दुसरं असं की कितीही तो तरुण जरी मुलगा असला तरी त्याला सडन कार्डियक अरेस्ट होऊच शकतो तिथे. आणि एक रिसेंट घटना घडली आहे की एक आय थिंक 42 वर्षाचा एक आत्ताच दीड महिन्यापूर्वी तो पोचलाही नव्हता हिमालयात आणि 3000 मीटरवरच होता. 2 तासच झाले होते आणि त्याला कार्डियक अरेस्ट झाला. आत्ताच मागच्या महिन्यातच घडलेली घटना. मिलिंद, आता ऑब्व्हियसली ह्या काळज्या तुम्हाला ट्रेक ऑर्गनाईज करताना घ्यायलाच लागत असणार की मेडिकली त्या माणसाला काही होऊ नये ह्याच्या ध्याने जसं सांगितलं तसं तो एक पाणी भरपूर प्या, क्लोदिंग चांगलं हवं, तसं प्लॅनिंगमध्ये अकोमोडेशन आणि फूड या बाबतीत तुम्ही काय काळजी घेता? अकोमोडेशन आणि फूड आता त्यात जिथे लॉजेस आहेत म्हणजे आपल्या नेपाळसारख्या ट्रेकमध्ये तर तिथे काय प्रॉब्लेम फारसा येत नाही. कॅम्पिंग ट्रेक्स जेव्हा असतात तर तेव्हा डेफिनेटली एन्श्युअर करायला लागतं की स्लीपिंग बॅग्स आहेत त्या टेम्परेचरकरता व्हॅलिड आहेत, टेंट्स आहेत ते वॉटरप्रूफ आहेत, पॅकिंग त्यांचं करतात ते वॉटरप्रूफमध्ये करतात. आणि याच्या पलीकडे म्हणजे जो आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जो काय एक्सपिरियन्स आलेला आहे मला, तर त्यात वी ऑल्सो एन्श्युअर की देर इज ऑलवेज अ स्पेअर टेंट आणि स्पेअर स्लीपिंग बॅग. कारण हे सगळं करून सुद्धा एखादा टेंट लीक होतो किंवा त्याचा पोल तुटतो वगैरे हे सगळ्या गोष्टी होतात. आणि आज सेड की आज फूडच्या बाबतीत डेफिनेटली देर इज मोर अँड इनफ. आणि 2-3 दिवसाचं ॲडिशनल फूड असतं, कुठे अडकायला झालं थांबायला लागलं तर. पण एक राईस तुला एक दुसरं मला वाटतं इथे सांगावंसं वाटतं की मी माझं हे ऑब्झर्वेशन आहे, स्टॅटिस्टिकल बघायला लागेल, पण एस्पेशली जे रिसेंट टाईम्समध्ये मी ट्रेकिंगमधले जे बघितलेत काही झालेल्या मिसॅप्स आणि मग कालिंदी खाल म्हण किंवा लमखाकाचं इन्सिडन्स घे किंवा इवन मध्ये याला झालं होतं 2-3 वर्षापूर्वी सहस्त्रला. ओके, एस्पेशली पास क्रॉसिंग. ओके, तर मी एक प्रिन्सिपल फॉलो केला आहे की पास क्रॉसिंग नेसेसरी ऑल पोर्टर्स, मेंबर्स, गाईड्स, एव्हरीवन हॅज टू बी टुगेदर. आणि जे काही माझं ऑब्झर्वेशन आहे इन टर्म्स ऑफ क्रॉसिंग करताना जर का टीम तुमची डिस्पर्स झाली, पुढे पाठी झाली, तर देर इज अ पॅनिक आणि ॲक्सिडेंट्स आर कॉज बिकॉज ऑफ द एक्सपोजर. नॅचरल कॉज असेल तर आपण समजू शकतो, पण हा एक्सपोजरचा कॉज होतो. तर तो एक ते मी दक्षता घेतो की सगळेजण एकत्र राहतात त्या क्रिटिकल टायमिंगपुरतं. आणि एक लास्ट फिटनेसच्या बाबतीत मगाशी चाललं होतं, तर अगेन फक्त 40 वर्षाचं ऑब्झर्वेशन आहे की बरेच वेळा फिटनेसमध्ये लोक जिम करतात, कार्डिओ करतात, रनर्स आहेत, आजकाल रनिंगचं कल्चर आलेलं आहे. पण मला वाटतं या सगळ्याच्या पलीकडे एक एन्ड्युरन्स हा प्रकार आहे आणि एन्ड्युरन्सची बरेच वेळा तयारी नसते. आणि आपल्याला हिमालयात एस्पेशली आपण जेव्हा जातो तेव्हा बाकीचे फॅक्टर्स पण घ्यायला पाहिजेत की बाबा वेदर खराब होऊ शकतं, बर्फ पडू शकतो, देर कॅन बी थंडर स्टॉर्म अँड ऑल दोज थिंग्स, लेट होऊ शकतो त्याच्यामुळे, आणि यू विल बी एक्सपोज्ड अपार्ट फ्रॉम एक्झर्शन. तर हे फॅक्टर्स पण कंटिन्युअसली डोक्यात ठेवायला लागतात. धन्यवाद. तुमच्या तिघांचेही मनापासून आभार. आज आपल्याकडे वेळ खूप कमी होता त्यामुळे याची फक्त तोंडओळख झाली असं आपण म्हणूया. मला आशा आहे की ह्याच्या पुढच्या वर्षांमध्ये आपण याच्यातला एक विषयावर जास्त सविस्तर चर्चा करू आणि आपलं जे डोंगरात फिरणं आहे तर जसं सह्याद्रीत आनंदाचं करायचं आहे तसं हिमालयात पण आनंदाचं करूया
अशी विनंती आहे. म्हणजे हे असा विषय आहे की एक अख्खा दिवस पण पुरणार नाही आणि इतक्या मोहिमा झाल्यात. फक्त एकच मी सांगेन सगळ्यांना की कुठल्याही मोहिमेवर जाताना तुमचं मेडिकल एक्झामिनेशन तर कराच, तुम्ही फिट आहात की नाही बघा, कारण हल्ली कोणीही उठतंय आणि मोहिमांवर येतंय. आणि जे कोण ऑर्गनायझर्स आयोजक असतील त्यांनी आधी त्यांची इथेच मेडिकल टेस्ट आणि सगळ्या करून घ्याव्या, त्याचे प्रॉपर टेस्ट आहेत की नाही आणि मगच न्यावं. जसं मेडिकल टेस्टचं तुम्ही सर सांगितलं, तर तसं आमच्या एंडनी आता आम्ही एक ही गोष्ट स्टार्ट केली आहे, जे काही यंगस्टर्स आहेत हे करतात, की जर समजा हिमालयात जाणार असू तर हिमालयात जायच्या 2 महिने अगोदर सह्याद्रीमध्ये आम्ही त्यांच्यासोबत ट्रेकिंग करतो. त्यांनी आम्हाला अंदाज येतो की एक्झॅक्टली याची फिजिकल फिटनेस कुवत किती आहे आणि मग त्या अकॉर्डिंग आम्ही एंड मुवमेंटपर्यंत ठेवतो की 2 ते 3 ट्रेक करून की बाबा हा जाऊ शकतो, तिथे करू शकतो तर सोबत येईल. कारण की ही ऑर शी शुड नॉट बी अ लायबिलिटी इन द माउंटन्स. राजेश, एक लास्ट बट नॉट व्हेरी इम्पॉर्टंट, आज आषाढी एकादशी होती आणि आज सकाळी जे काय ऑर्गनाईज केलं होतं त्यांनी, तर आपली सगळ्यांची दिंडी झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांचे, त्या लोकांचे सगळ्यांचे आभार.